Today we are continuing class 9. Our state board subject of mathematics, part number 1, chapter number 1, that is sets. Exercise 1.2. Question number 1. Decide whether A and B, where each of the following are equal sets and which are not. आपको डिसाइड करना है कि कौन से सेट इक्वल है और कौन से नहीं है. ओके, देन जस्टिफाई योर आंसर. जस्टिफाई योर आंसर. ये जो आपका आंसर आएगा उसको आपको क्या करना है? जस्टिफाई करना है. तुम्हाला जे नंबर दिला आहे ते रेस्ट म्हणजे इक्वल सेट आहेत की नाही ते आपल्याला सांगायचं आहे. आहेत तर पाहू, नाही तर पाहू. का नाही ते सांगायचं. फर्स्ट सोल्यूशन एक सेट दिलेला आहे x प्लस z प्राइस x माइनस 1 इज इक्वल टू 2. ठीक है. याच्यात 3x माइनस 1 इज इक्वल टू 2, थ्राइस x इज इक्वल टू 2. हा माइनस तिकडे गेला तर प्लस. थ्राइस x इज इक्वल टू 2 प्लस 1 3. x इज इक्वल टू 3/3 म्हणजे x इज इक्वल टू 1. म्हणजे ए या सेटमध्ये कोणता एलिमेंट आला? 1. ओके, एवढं लक्षात आलं. दुसरा बी काय म्हणतो? x सच आहे. x is a natural number. Is a natural number. x कसा नंबर है? Natural number. But x is neither prime nor composite. ये x हा असा नंबर आहे, नॅचरल नंबर आहे, पण तो प्राइमही नाही आहे आणि कंपोजिट नाही आहे. प्राइम नंबर मध्ये कोणते नंबर आहेत? 5 नंबर कोणता येईल सांगतो मला. दॅट नंबर इज 1. हाऊ? प्राइम मध्ये 2 3 5 7 हे आज झाले प्राइम. तर उरले कोणते? 4 6 8 ह्या टाइपचे नंबर उरले. 4 इज अ कंपोजिट नंबर, त्याचे फॅक्टर पडतात म्हणून त्याला कंपोजिट नंबर म्हणतात. 6 चे फॅक्टर पडतात म्हणून त्याला कंपोजिट नंबर म्हणतात. 1 एक नंबर आहे, त्याचे कंपोजिट नंबर नाही कारण की स्वतः तो इटसेल्फ त्याचा फॅक्टर 1 असतो. आणि प्राइम 2 हा प्राइम आहे, म्हणजेच याच्यामध्ये हे कोणते एलिमेंट येणार नाही. म्हणजेच फक्त कोणता एलिमेंट येईल त्याच्यामध्ये? देयर इज ओन्ली वन एलिमेंट अँड दॅट इज नथिंग बट द 1. सी कोणता एलिमेंट आहे? सी मध्ये x such that x belongs to natural number. x हा गुणाचा सेट आहे, नॅचरल नंबरचा सेट आहे. कशा आहे नॅचरल नंबर ते? दॅट इज x लेस दॅन 2 पेक्षा लहान. कोणत्या 2 पेक्षा लहान नॅचरल नंबर? दॅट इज नथिंग बट द 1. मग आता पहा बघू, ए सेट मध्ये आपले एलिमेंट किती आले? 1. बी सेट मध्ये एलिमेंट कोणता आला? 1. सी सेट मध्ये कोणता एलिमेंट आला? 1 1 1 1. Therefore we say A is equal to B is equal to C. म्हणजे आपल्याला सांगायचं का होतं की कोणते सेट इक्वल सेट आहे. आपण तिन्ही सेटला सॉल्व केलं, त्यालाच म्हणतात जस्टिफिकेशन करना. जो आपको तीनों सेट दिया था उनको आपने सॉल्व किया, फाइनली जो आंसर निकला वो आंसर को ही कहा जाता है जस्टिफिकेशन करना. देन क्वेश्चन नंबर 2. व्हाट इज द क्वेश्चन नंबर 2 से? Decide whether A and B are equal set. Decide whether, आपको बताना है, क्या बताना है? Whether A and B are equal set. That is
इक्वल सेट. आपल्याला सांगायचं आहे यामध्ये इक्वल सेट आहेत की नाही आहेत. गिव्ह रिझन फॉर युअर आन्सर. गिव्ह रीजन फॉर योर आंसर. यानी आप जो कह रहे हैं उसको क्या करना है, अपने को रीजन बताना है तो कौन है ना इधर कान है. मीन्स यू कैन डिसाइड वेदर द नंबर इज टू सेट्स आर इक्वल और नॉट. इक्वल है तो क्यों है, नहीं है तो क्यों है, ये आपको बताना है. इसी का एक सेट दिया आपको ए इज ए इवन प्राइम नंबर. ए सेट कैसा है, इवन प्राइम नंबर. कौन है प्राइम नंबर, दैट इज ओनली वन नंबर एंड दैट नंबर इज 2. इवन और प्राइम नंबर से दूसरा हो गया. दूसरा क्या मतलब आपको बी. व्हाट इज गिवन टू यू, x such that 7x minus 1 is equal to 13. 7x minus 1 is equal to 13. 7x is equal to 13 plus 1. 7x is equal to 14. x is equal to 14 by 7. x is equal to 2. म्हणजे b ह्या सेट मध्ये सुद्धा कोणते एलिमेंट आले, एकच एलिमेंट आला, तो नंबर कोणता आहे 2. दोन्ही इक्वल आहेत. देयरफॉर वी से a इक्वल टू b. म्हणून आपण म्हणू शकतो की a आणि b काय आहे ते इक्वल सेट्स आहेत. देन क्वेश्चन नंबर 3. काय म्हणणार क्वेश्चन नंबर 3 मध्ये, which of the following are empty sets. Which of the following are empty sets and why. empty set कशाला म्हणतो आपण, नो एलिमेंट. त्या सेट मध्ये एकही एलिमेंट राहणार नाही, त्या सेट मध्ये 0 एलिमेंट राहतील, त्या सेटला आपण कोणता सेट म्हणतो, दॅट सेट इज कॉल्ड द एम्प्टी सेट. ओके. क्वेश्चन नंबर 1. A is such that A is a natural number. A is natural number smaller than 0. Smaller than 0. अब मेरे को बताइए, A is a natural number. नेचुरल नंबर है स्मॉलर देन 0. 0 से छोटा कोई नेचुरल नंबर है क्या, नहीं है. तो दैट सेट इज कॉल्ड द एम्प्टी सेट. प्रश्न लक्षात आला. 0 से छोटे नेचुरल नंबर. 0 से कोई छोटा नेचुरल नंबर होता है का, शून्यापेक्षा लहान कोई नेचुरल नंबर राहतील का, नाही. म्हणजे त्या सेटमध्ये काही एलिमेंट आले का, नाही. म्हणजेच तो सेट कोणता सेट झाला, एम्प्टी सेट. क्वेश्चन नंबर 2. B. x such that x square is equal to 0. x square is equal to 0. Therefore x is equal to 0. म्हणजे B ह्या सेट मध्ये कोणता एलिमेंट आला, एक एलिमेंट आला, कोणता 0. हा एम्प्टी सेट आहे का, इट इज नॉट एम्प्टी सेट. मीन्स आपल्याला सांगायचं होतं की तो सेट एम्प्टी आहे किंवा नाही. समजा 0 मध्ये इथे सेट आहे 0, म्हणजेच तो कोणता आहे, नॉन एम्प्टी सेट. देन प्रॉब्लेम नंबर 3. C. x such that 5x minus 2 is equal to 0. x belongs to natural number. x belongs to natural number. 5x minus 2. 5x minus 2 is equal to 0. 5x is equal to 2. x is equal to 2 by 5. 0.4. ठीक आहे. 2 by 5 म्हणजे 0. आता मला सांगा 0.4 सी या सेट मध्ये कोणते एलिमेंट आले, 0.4. 0.4 हा नॅचरल नंबर आहे का, त्याच्यामध्ये कोणते नंबर असले पाहिजे, नॅचरल नंबर. 0.4 इज नॅचरल नंबर, नॉट. हा नॅचरल नंबर आहे का, नाही आहे. म्हणजे हा कोणता सेट आहे, दॅट सेट इज कॉल्ड एम्प्टी सेट. पुन्हा लक्षात
ए इज अ नॅचरल नंबर लेस दॅन 0, 0 पेक्षा लहान नॅचरल नंबर एकही नाही आहे म्हणजे हा सेट झाला एम्प्टी. x स्क्वेअर इज इक्वल टू 0, x स्क्वेअर इज इक्वल टू 0 म्हणजे x ची व्हॅल्यू 0 म्हणजे याच्यामध्ये एक एलिमेंट आला म्हणजे हा नॉन एम्प्टी सेट. 5x - 2 इज इक्वल टू 0, 5x - 2 2 साइड चेंज झाली +2 झाला, x इज इक्वल टू 2/5 म्हणजे 0.4. 0.4 नॅचरल नंबर आहे का? नाही आहे म्हणजे तो कसा झाला? दॅट सेट इज एन एम्प्टी सेट. देन क्वेश्चन नंबर 4. आता आपण काय घेणार आहोत? क्वेश्चन नंबर 4 घेऊ. ओके, सेकंड, थर्ड अँड देन वी विल कंटिन्यू क्वेश्चन नंबर 4. काय करायचं क्वेश्चन नंबर 4 मध्ये? पहा बघू. व्हॉट डज इट से? क्वेश्चन नंबर 4. With reason, write with reason. Write with reason. Which of the following? Which of the following are finite or infinite? Infinite sets. Which of the following sets are finite or infinite? तुम्हाला सांगायचं आहे की ते सेट फायनाइट आहेत की इनफायनाइट. फायनाइट आहेत म्हणजे एलिमेंट्स काय काउंटेबल, इनफायनाइट आहेत म्हणजे एलिमेंट्स आर नॉट काउंटेबल. मागच्या मध्ये पेज नंबर 4 वाला डेफिनेशन दिलं होतं आपण लास्ट. दॅट इज अ नल सेट और नंबर ऑफ एलिमेंट इज countable, then that is called the finite set. Listen, one by one go. Question number 1. A x such that x is less than 10. X is natural number. X is natural number. आता मला सांगा कोणते कोणते एलिमेंट दिले त्याच्यात? Which are the element? 1, 2, 3, 4, 6, 7, 8, 9. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. किती एलिमेंट आहे याच्यामध्ये? 9. Therefore, it is a finite set. Since elements are countable. प्रॉब्लेम लक्षात आला का सगळ्यांना? याच्यामध्ये एलिमेंट आपण मोजू शकतो, मोजके आहे म्हणून त्या सेटला आपण सांगायचं फायनाइट सेट. क्वेश्चन नंबर 2. व्हॉट इज ए सेट x b that is y such that y less than -1. y is इंटिजर. कोणते एलिमेंट सांगा याच्यामध्ये? -1 पेक्षा लहान, -2, -3, -4, -5. संपत आहे का? हे नेव्हर एंडिंग आहेत म्हणजे हा सेट तुमचा झाला. दॅट सेट इज कॉल्ड इनफायनाइट सेट. सिन्स एलिमेंट्स आर अनकाउंटेबल म्हणजे एलिमेंट हे मोजके नाहीत, आपण मोजू शकत नाही म्हणून त्या एलिमेंट्सला आपण काय म्हणायचं? सिन्स द एलिमेंट्स आर अनकाउंटेबल, दॅट्स व्हाय दॅट सेट इज कॉल्ड इनफायनाइट सेट. क्वेश्चन नंबर 3. प्रॉब्लेम 3. सेट ऑफ स्टुडंट्स ऑफ क्लास 9. सी सेट ऑफ स्टुडंट्स of class 9 from your school आपल्या शाळेतील 9व्या वर्गातील विद्यार्थी. किती विद्यार्थी असतात आपल्या शाळेमध्ये? 20, 30, 40. 2 सेक्शन असतील तर 80, 3 सेक्शन असतील तर 120, 4 असतील तर किती? 200 किंवा 230. जास्तीत जास्त 200-300 विद्यार्थी एका 9व्या वर्गात राहू शकतात. आपण सगळ्यांना ओळखू शकतो, त्यांचे सांगू शकतो. दॅट सेट इज फायनाइट सेट. कारण सिन्स number of
students of class 9 are countable, कारण की आपण 9व्या वर्गाचे विद्यार्थी मोजू शकतो. देन प्रॉब्लेम नंबर 4. काय 4? याच्यातला क्वेश्चन नंबर 4. सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज. Set of people from your village. Set is a finite set. आता कशा प्रकारे सांगा. आपलं गाव आहे. आपल्या गावामध्ये ग्रामपंचायत आहे. आपण ग्रामपंचायतमध्ये गेलो तर आपल्याला सगळ्यांचा रेकॉर्ड मिळून जाईल. मिळेल की नाही? याचं नाव रामलाल, त्याचं नाव श्यामलाल, युसुफ भाई, रामलाल भाई, ईसा, पीटर, मिळतील की नाही? मीन्स ऑल काइंड ऑफ द पीपल्स, ऑल काइंड ऑफ दी मेल फिमेल, ऑल प्युपिल्स, सगळे विद्यार्थी, लहान मुलं, सगळ्यांचे आपल्याला डाटा आपल्या गावाच्या ग्रामपंचायतमध्ये मिळून जाईल. म्हणजे सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज इज अ फायनाइट सेट. का बरं फायनाइट आहे? जर कारण विचारलं आपल्याला काय म्हणू शकतो? सिन्स that is number of peoples in our or in your village is काय countable आहे. all data are found in the ग्रामपंचायत. आपल्या सगळ्या लोकांचा डाटा आपल्याला म्हणजे ग्रामपंचायत मध्ये मिळून जाईल. then प्रॉब्लेम नंबर 8. set of apparatus in laboratory. Apparatus in laboratory. laboratory मध्ये apparatus ची संख्या. आपल्या प्रयोगशाळेत आपण गेलो. laboratory म्हणजे प्रयोगशाळा. आपण सांगू शकतो 10 बीकर आहेत. सांगू शकतो की नाही? 20 मायक्रोस्कोप आहेत किंवा 2 मायक्रोस्कोप आहेत. जे काही असते ह्या सगळ्याचा डाटा आपण सांगू शकतो. The set of that is set is with the finite set. नाही तर आपल्या शाळेमध्ये लॅबोरेटरी असिस्टंट असतो ना, प्रयोगशाळा परिसर, तो त्यालाही जरी विचारलं तरी जर रजिस्टर बघितलं तर सांगू शकतो की पुन्हा लॅबोरेटरीमध्ये 1000 इन्स्ट्रुमेंट आहेत, 500 आहेत, 200 आहेत, कमी जास्त होऊ शकतील, परंतु एक्झॅक्टली सांगू शकतो. कारण आपण म्हणू शकतो सिन्स नंबर ऑफ apparatus in laboratory are countable. हे कसे आहेत? काउंटेबल आहेत, आपण मोजू शकतो. प्रॉब्लेम नंबर 6. सेट ऑफ रॅशनल नंबर. सेट ऑफ रॅशनल नंबर. दिस इज कसा सेट आहे तो? इनफायनाइट सेट. आपण लिहू ना, Q is a set of rational numbers such that P Q belongs to integer. Q is not equal to 0. ह्या सेटचे एलिमेंट्स सांगू शकतो का? सांगू शकतो का? नाही. एलिमेंट्स आर नॉट काउंटेबल. याचा त्याला सुद्धा अनकाउंटेबल. म्हणजे आपल्याला सांगायचं आहे की तो आहेत का? यस यस, नो तर नो, बट त्याला रिझन असले पाहिजे. Then how many questions? 1 2 3 4 5 6. इथे 7 नंबर आहे. कोणता? हा 7 नंबरचा क्वेश्चन होता. आपण 6 नंबरचा क्वेश्चन पाहू. सेट ऑफ होल नंबर्स. सेट ऑफ होल नंबर्स. इट इज इनफायनाइट सेट. कोणते होल नंबर पाहू? 0 1 2 3 अप टू 8 आहेत की नाही? ठीक आहे, लिहू शकतो का आपण? नाही. कारण एलिमेंट्स और मेंबर्स ऑफ सेट्स आर अनकाउंटेबल. जर अनकाउंटेबल नाही म्हटलं, आपल्या शरीराने इनफायनाइट म्हटलं तरी घाबरायचं नाही. एलिमेंट म्हटलं तरी चालेल, मेंबर ऑफ सेट म्हटलं तरी चालेल, घटक म्हटलं तरी चालेल, सेट ऑफ अनकाउंटेबल म्हटलं तरी चालेल, इनफायनाइट म्हटलं तरी चालेल. हे शब्द थोडे कमी जास्त दिसत चालतील, परंतु प्रश्नाचे उत्तर काय असले पाहिजे? बरोबर असले पाहिजे. मीन्स अशा प्रकारे आज आपण काय करूया? एक्सरसाइज 1.2 त्याच्यामध्ये आपण बघितलं फायनाइट सेट, इनफायनाइट सेट, इक्वल सेट, एम्प्टी सेट, मीन्स टाइप ऑफ सेट्स दॅट वी लर्न इन द लास्ट टॉपिक.
today we'll take the problem based on this from exercise 1.2. See you by in the next period. See you. Bye once again.